लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन घेतले मागे। रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार प्रशासनाला मागणी करूनही होत होते दुर्लक्ष। बातमी आहे परभणीवरून। परभणी येथील जिंतूर हायवे होऊन दर्ग्याकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे वाहन चालकांना अवघड झाले होते आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी केली, परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनाने त्वरित पावलं उचलत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन लिखितमध्ये दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आता लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे। दिनांक 5/3/2024 जे दर्गा रोड जाम नाका आहे तिथं जे रास्ता रोको आंदोलन होता ते नॅशनल हायवेवर ते रास्ता रोको आंदोलन रद्द केला। आमच्या अकबरभाई यांनी सतय PWD आणि महानगरपालिका सतय निवेदन देऊन आणि आत्मदहनचा इशारा करून आमरण उपोषण आणि आंदोलनाचा इशारा दिला। त्यानंतर आता आम्हाला PWD विभागानं वर्क ऑर्डरची कॉपी आम्हाला दिलेली आहे आणि महानगरपालिकाला याची एक पत्र महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे अतिक्रमण करण्यासाठी आणि काढण्यासाठी आणि दर्गा रोडचा जे रस्ता आहे ते मोकळ्या झाल्यानंतर ताबडतोब काम सुरू करण्यात येणार आहे आणि कालचं जे रास्ता रोको आंदोलन आहे ते कॅन्सल झालेलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।